नमस्कार, अमुक फूड्समध्ये आपले स्वागत आहे। आज आपण करणार आहोत सगळ्यात सोपा असा कलाकंद करणार आहोत। तर हा छान असा झालेला आहे, नक्की करून बघा। तर आता आपण तयारी करूया। तर इथे मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे आणि 1 वाटी दुधाची पावडर घेतलेली आहे। गॅसवर पॅन ठेवलेला आहे, याच्यामध्ये 1 वाटी दूध घ्यायचं आहे, 1 वाटी दुधाची पावडर घालायची आहे आणि 1 वाटी पनीर घालायचे किसून। हे तिन्ही समप्रमाणात घ्यायचे आणि कोणतीही 1 वाटी सेट करायची आहे। ते इथे सोपा यासाठी की आपण इथे पनीर बाहेरून आणलेलं आहे, घरी बनवलेलं नाही आहे। तर हे सगळं मिक्स करून आटवून घ्यायचे। दूध, पनीर, दुधाची पावडर मिक्स झालेली आहे। याच्यामध्ये पाऊण वाटी साखर घातली आहे आणि साखरही याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि हे सगळं साहित्य व्यवस्थित आटवून घ्यायचे आहे। थोड्या वेळाने चमच्याने ढवळत राहायचे, जेणेकरून पॅनला हे लागणार नाही। पॅनला साईडला चिकटलेलं हे दूध आपण साय पॅनला चिकटलेली आहे, तीही आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। असं हे आटवून घ्यायचे आणि घट्ट करून घ्यायचे। आता याच्यामध्ये 1 टेबलस्पून तूप घालायचे। इथे अर्धा चमचा वेलची पूड घालते। वेलची पूड मिक्स करून हे पुन्हा आटवून घ्यायचे। याचा घट्ट असा गोळा झालेला आहे। आता इथे पॅनला चिकटत नाही आहे, म्हणजे हे झालेलं आहे। आपण इथे एक स्टीलचा डबा घेतलेला आहे, याला तूप लावून घ्यायचे। जर चौकोनी डबा असेल तर जास्त बरं, म्हणजे आपल्याला त्याच्यात तुकडे करण्यात प्रॉब्लेम येणार नाही। तर इथे मी तूप लावून घेते डब्याला। तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तोही लावून घेतला तर चालणार आहे। आता हे सगळं मिश्रण या डब्यात घालून घ्यायचे। सगळ्या बाजूनी डब्यामध्ये व्यवस्थित सेट करून घ्यायचे। मिश्रण थंड झालं की आपण हे थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचे, म्हणजे ते व्यवस्थित घट्ट होईल। आता हे आपण थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि आता काढलेलं आहे। याच्या सगळ्या कडाने आपण ते सोडवून घ्यायचे। सुरीने असं सगळ्या बाजूने सोडवून घ्यायचे।
प्लेटमध्ये काढून त्याच्या तुकड्या करून घेऊया. हा छान असा आपला टेस्टी कलाकंद तयार आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवलेला आहे. खूप छान असा टेस्टी कलाकंद तयार आहे. नक्की करून बघा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.